नितिन भाई क्या निकाल रहे हो आप? क्या बात है, कोकम की बढ़िया सी। और देखते हैं, हमने तो लगभग 100 से ज्यादा पीसेस कलेक्ट किए गाइस। भाभी वही ने एक बार दिखाइए कितना है आपके पास। ये नहीं, ये तो उधर बहुत सारा रखा है हम लोग ने निकाल के। और ये मेरे भाई काफी जोखिम उठाते हुए स्ट्रगल कर रहे हैं। हाँ होय, कोकम 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 कोकमच्या बाजूला जांभळं. काय बोलायचं निसर्गाला. वा वा. काहीच कोकम 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 पिकलेली कोकम, त्यामध्ये आमचं स्ट्रगल. ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, तसं काही आमचं झालंय आज. पहिली 20 कोकम काढायला आम्हाला 2 तास यातक प्रयत्न करावे लागले. नाही ते झाडावर आम्हाला चढण्यासारखं होतं. जेवढं जमलं तेवढं आम्ही लाकडाच्या दांडीने आणि हे बघा आमचे बंधू अतिशय जीवापाड मेहनत करत आहेत. 101 पीस तरी कोकम त्यांनी आतापर्यंत जमवलेलं आहे. और असं बघ, ही गावठी बायको माझी गंगी चढलेली आहे झाडावर काट्यात. जीवा की प्राण करून गंगी कोकमावर आपले आज. सांभाळून, झाड हलकं असतं. टर्म इन्शुरन्स माझा आहे. और ये देखो थोड़े से कैमरे में दिखाते साइली जंगम को, जो पर्दे के पीछे काफी मेहनत कर रही है. और गाइस ये देखो नितिन जंगम क्या लाए भाई, क्या बात है. अजून देखील पाहू शकता कोकम, किती सुंदर अशी कोकम. कोकम लाल 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 लाल. वाव, गावचा मेवा कोकम घ्यावा. आमचे 2 चिंटू, लाडू आणि गोलू खूप मेहनत करत आहेत. गोलू काय कळतं. छंचे मोठ्या बंधूंनी त्यांना उचलून घेतलेलं आहे आणि सांभाळून त्यांची काळजी घेतात. बासोड बासोड. और भाई आप बताना कुछ नहीं. और ये देखो मेरी मिसेस काफी स्ट्रगल करते हुए, अपनी जान की बाजी लगाते हुए इधर पहुंची है. और सपोर्ट में उनकी बड़ी बहन. येस, थोडं झाड आलो, मस्त वाटतं व्हिडिओला. कोकम पाडण्याचा यातक प्रयत्न चाललाय. खूप सुंदर अशी मेहनत दोघांनी घेतलेली. नितिन जंगम, मीनाक्षी जंगम, मनीषा जंगम, लाडू जंगम, सायली जंगम आणि वैभव जंगम आणि गोलू. येस, आमच्या बच्चूकडे काय आहेत? काय लाडू? आमच्या गेस्टला सांग काय आहेत. आणि तू कुठे आलेस? आणि तुमचे भाऊ बघा पिकलेले कोकम खाली फेकत आहेत. आणि उतरताना अडकलेला आहे दमछक. दमछक होत आहे त्यांची दमछक. कृपया खडेकडे लक्ष द्यावे आणि आता बाहेर यावे. आपण कृपया 10 दिवस राहणार आहेत, त्या हिशोबाने झाडांना देखील पिकण्यास संधी ठेवावी थोडी. मीनाक्षी जंगम अंगाची चिरफाड करत खाली उतरलेले आहेत. आयुष जंगम त्यांचे मुलगे काळजीपोटी ते उभे राहिलेले आहेत. आणि त्यांचे भाऊ गोलू, कुठे येत आहेत तुम्ही? इकडे येऊ नका, इकडे अडचण आहे. पोचे जांभळ काढतायत. जांभळ नितीन जंगम जांभळाचं ते ह्यावेळी काय बघायलाच नको. खरंच म्हणतात ना सुट्टी ही गावी घालावी. बालपणे काय असतं, नितीन आणि आम्ही लहान असतो आम्हाला आठवतं, आम्ही शाळेत असताना आम्ही 1 दिवस कधी सुट्टी आम्ही मुंबईला घालवली नाही. पण जसं काही आपण बोलतात ना वय होतं, जिम्मेदारी पडतात, त्यानुसार आपले सगळे आवडी निवडी शनिवारी विसावा का होईना तो कुठेतरी आपल्याला आपल्या जिम्मेदारीमुळे भेटत नाही. पण आज आम्ही वेळात वेळ काढून 2-4 दिवस जे काही गावाला आलो त्यामध्ये आम्ही आमचं बालपण जगत आहे. त्याच प्रकारे पाहू शकतो नितीन जंगम आमचे छोटे बंधू अतिशय बोलतात ना की मला देखील लहानपणीची आठवण होते. एवढं मनसोक्त आनंद घेतात निसर्गाचा, मेहनत घेतात जांभळं काढण्यासाठी. आणि आम्ही सगळे आलेलो आहोत मिरकाटात. आणि ही आमची मिसेस
आमच्या साली साहेबा, आमचे भाऊजी आलेले नाहीयेत, निखिल जंगम, त्यांचे देखील धन्यवाद. आलेले नाहीत त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो एकदा निसर्ग दाखवतो. काय तो निसर्ग पहा, जणू काही बोलतात ना स्वर्गाचं रूप अवतरले खाली आज, असा आमचा निसर्ग. या निसर्गामध्ये आपल्या जवळची माणसं आणि त्यांच्यासोबतचं ही एन्जॉय, हे लहानपणीचं जगणं. वा काय ती मजा, काय ती धमाल. आमच्या मीनाक्षी जंगमला देखील आम्ही नेहमीच बघितलंय कामाधंद्यात बिझी असणारे, मुंबईला राहणाऱ्या, पण आज निसर्गाचं जसं सौंदर्य त्यांना दिसतं, भाजीपाला, पाला पाचोळा, फळं, झाडं, गाई वासरं आणि मुलं बाळ. सायली जंगम या देखील आपल्या कुटुंबासोबत अतिशय निसर्गाचा आनंद घेत कोकम खात आहेत. संत्रा, वाव, संत्रा का त्यांचे चिरंजीव काहीतरी करत आहेत, ते आपण झूम करून टिप्पणी घेऊया त्यांची. स्वर्गापेक्षा सुंदर असो आमचं ये कोकण, कुणी येऊन बघा, एकदा येऊन बघा आमच्या चगदेव वलवनला. काहीच आपण आहोत आता तापोळा, ज्याला म्हणतो आपण मिनी काश्मीर, बरोबर. तर हे पाहू शकता मिनी काश्मीर. आम्ही तापोळ्याच्या पलीकडच्या साईडला आहे, वलवणमधून आम्ही एसटीने आलो आहे. गाडवली गावात आम्ही उतरलो आहे आणि तिथून आम्हाला पलीकडे आता एका तराप्याने जायचं आहे. आमचं चिटुकली पाहू शकता कशी बोटीचे वाट बघत बघत जाते. काय ते निसर्ग, काय ते सौंदर्य कोकणात. त्याला वडे नाही खाल्ले तर नाही, मग वडे खाल्ल्यावर पटकन मग भात घालते कोणाला विचारून, कोण भात खाणार आहे. नाहीतर मग चपाती खाणार असतील, भात चपातीच करतायत कारण भाजी पण आहे, भाताची गरजच नाही. लाडूला पण चपाती लागणारच आहे. कोण पावाबरोबर खाणार असेल भाजी, पावाबरोबर खाऊ दे. कसली पनीरची भाजी चपाती करायलाच लागणार.